नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग आपल्या ह्याच्या छानशा व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपल्याला जी पॅच तयार करून म्हणजेच आपल्याला स्लीव डिझाईन पाहिजे, एल्बो स्लीव्ज आहे आणि म्हणजे कोपऱ्यापर्यंतची बाही आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, खूप सुंदर अशी डिझाईन बनवायची. आता ही डिझाईन बनवण्यासाठी मी घेतलेला आहे काठाचा कपडा, अस्तर घेतलेला आहे. त्याचबरोबर ब्लाऊज पीसची बाही तयार कटिंग करून घेतलेली आहे, अस्तर कटिंग करून घेतला. आता ह्या ब्लाऊजची बाही उंची आहे 10.5 इंच, आपल्याला 9.5 इंच तयार करायची आहे. कॅफाईट 3 इंचावरून आकार दिलेला आहे आणि जी बाही रुंदी आहे ती ब्लाऊज 34 छातीच्या मापासाठी आहे. तर अशा पद्धतीने मी नेहमी नॉर्मल आपण ज्या पद्धतीने बाही कटिंग करतो त्याच पद्धतीने मी ही बाही कटिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, या बाहीवरून आपल्याला खूप सुंदर अशी ब्लाऊजची बाही डिझाईन बनवायची. आता ही डिझाईन बनवताना आपल्याला कॅनव्हास पेपरचा सुद्धा उपयोग करायचा आहे. खूप सुंदर डिझाईन होणार आहे मैत्रिणींनो. हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या बाहीवर युनिक अशी डिझाईन बनवता येईल. खूप सुंदर ही डिझाईन आहे आणि तुम्ही नक्की हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग काय करूया, आपण आपल्या ह्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणी, आपण आता हे काय केलेलं आहे, मी जी स्लीव्ज आहे तिला सुद्धा जॉईंट देऊन घेतलेला आहे, कारण की जो कपडा आहे तो कमी होता त्याच्यामुळं मी जॉईंट करून घेतला. आपण अगोदर ज्या पद्धतीने नॉर्मल स्लीव्ज स्टिचिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही जी स्लीव्ज आहे ती स्टिचिंग करून घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण काय करूया, जे खालच्या बाजूनी आपण 1/2 इंचाचा शिलाई मार्जिंगने शिलाई देऊन घ्यायची आहे. ब्लाऊज म्हणजे जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो खालून ठेवायचा आहे, सुईच्या बाजूने ठेवायचा आहे, सरळ ठेवायचा आहे, त्याच्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. आणि शिलाई दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कपडा उलटा करून मग पुन्हा खालच्या बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची मैत्रिणींनो. आता ही शिलाई दिल्यानंतर आपण काय करूया, चहूबाजूने आपली जी स्लीव्ज आहे, जी बाही आहे ती पूर्णपणे बाजूने तिला स्टिचिंग करून घेऊयात. त्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे तो सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे. आता ही ज्या पद्धतीने आपण अस्तरची बाही स्टिचिंग करतो त्याच पद्धतीने ही बाही आपली स्टिचिंग झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जी बाही आहे त्या बाहीचा मध्य करून घ्यायचा आहे. व्यवस्थित पट्टीच्या सहाय्याने रेष देऊन घेतलेली आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, हे जे घेतलं आहे कॅनव्हास पेपर, आपल्याला जेवढी डिझाईन हवी आहे मी हे 5 घेतलेलं आहे. हे कॅनव्हासची पूर्ण 5 इंच उंची आहे. खालच्या बाजूने मी अर्धा इंचाची पॉईंट सोडून मध्ये जेवढा भाग राहिलेला आहे त्यानंतर त्याचा मध्य करून पुन्हा 1 इंचावर एक पॉईंट घेतला आणि आपल्या डिझाईनचा आकार तयार करून घेतला आहे. आता ह्या डिझाईनचा आकार तयार करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बाजूने 1 ते 1.5 इंच जास्तीचं ठेवून घ्यायचं आहे आणि जो मधला आकार आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. तो कटिंग झाल्यानंतर हा आपला पॅच झाला. आता हा पॅच काय करायचा, अस्तरवर ठेवून घ्यायचा, पिन वगैरे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित चहू बाजूने. त्यानंतर जो मधला भाग आहे, जो कॅनव्हास पेपर आहे, आपण मध्ये डिझाईन बनवलेला जो भाग आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे, एकदम व्यवस्थित पद्धतीने आतल्या बाजूने 1/2 इंचापेक्षाही कमी शिलाई मार्जिंग सर्व बाजूने आतल्या बाजूने जो कॅनव्हास पेपर आहे त्याच्यावरून थोडे शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर बाजूचा कपडा कटिंग करायचा आहे आणि कटिंग केल्यानंतर थोडा ठेवून त्याच्यावर काय छोटे कट्स द्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला ते जे कट्स दिलेले आहेत, जो कपडा आहे त्याच्यावर पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची. हे पहा, ह्या पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घेतल्यानंतर हे पहा, आपल्याला जी स्लीव्ज आहे ती घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने 1.5 इंच मार्जिंग सोडून आपला जो डिझाईनचा जो पॉईंट आहे, मध्य आहे, तो तिथं आला पाहिजे. कॅनव्हास पेपरचा जो मध्य आहे तो तिथं आला पाहिजे. दोन्ही आपल्या सगळ्या बाजू एकदम समोरासमोर आली पाहिजे. अशा पद्धतीने पिन लावून घ्यायची आहे. पिन लावून घेतल्यानंतर पुन्हा आपण आतल्या बाजूने ज्या पॉईंटने शिलाई दिली होती त्याच पॉईंटवर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे,
चौ बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई दिल्यानंतर आपल्याला जो आतला भाग आहे ना तो एक कट्स द्यायचा आणि आतला जो कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित। या पद्धतीने कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा काय करायचे, छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे कोपऱ्यावरती। जिथं शिलाई दिली त्याच्यावर कट्स येता कामा नये अशा पद्धतीने व्यवस्थित कट्स देऊन घ्यायचे। कट्स दिल्यानंतर आता आपल्याला जी वरच्या बाजूने आपण पॅच ठेवला होता की नाही, आता तो आतल्या बाजूने आपल्याला घालून वरती व्यवस्थित हाताने सेट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। या पद्धतीने दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता जो आपण काठ घेतला होता आणि जे अस्तरचा थोडासा कपडा होता तो घेतला होता की नाही, आता तो कपडा आपल्याला ज्या दोन्ही बाजू आहे तिथं काय करायचं आहे, दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। म्हणजे आतल्या उलट्या बाजूने शिलाई करायची ती आतल्या बाजूने। आता तो आतल्या बाजूने आपल्याला काढून घ्यायचा आहे कपडा व्यवस्थित। आपण उलट्या बाजूने शिलाई केली होती की नाही, मग आता हा सरळ केल्यानंतर पुन्हा दोन्ही बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। त्याचा मध्य करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा, त्या कपड्याचा मध्य करून घेतल्यानंतर आपल्याला सुईद्वारा घ्यायचा आहे ओवून आणि शिलाई करायची आहे आपल्या हाताने। ही शिलाई एकदम व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे। आणि एक आपल्याला असं बन तयार करायचं आहे। आता हा बन आपला तयार झालेला आहे मैत्रिणींनो। तरीसुद्धा मी काय करते आहे, त्याला अजून पॅक करून घेते आहे जेणेकरून तो उसवता कामा नये। त्यानंतर आपण जी डिझाईन बनवलेली आहे स्लीव्जची, त्या डिझाईनच्या आतल्या बाजूने हा बन घालायचा आहे, व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। जो मध्य आहे मध्यावर तो सेट झाला पाहिजे अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे। हे पहा या पद्धतीने। त्यानंतर व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे। हे पहा या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे, काढून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, आपली डिझाईन ही रेडी झालेली आहे। तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। आणि तुम्ही इथं बटनसुद्धा लावू शकतात कस्टमरच्या हिशोबाने। जेव्हा कस्टमर बोलतील मला बटन लाव तेव्हाच मी बटन लावणार आहे। तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।